हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। देशात मुबलक इंधन साठा, पेट्रोल डिझेलच्या उत्पादनामध्ये आपण स्वयंपूर्ण, सीएनजी पीएनजी पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात नाही, तर एलपीजीच्या उत्पादनात 30% वाढ, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण। ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनेच गॅस बुकिंग करावा, एजन्सी बाहेर रांगा लावण्याची गरज नाही, अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, घाबरण्याची गरज नाही, केंद्र सरकारकडून आवाहन। पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी सिलेंडर ठेवलेल्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा छापा, गोदामात अनधिकृतपणे साठा केलेल्या 100 घरगुती सिलेंडर केले जप्त। लहान मुलं गुदमरतायत, मदत करा, मुंबईच्या प्रदूषणावर दीपिकाची पोस्ट, मुंबईतील विकास कामांमुळे हवेची गुणवत्ता खालावली, हे मान्य, महापौर ऋतू तावडेंचं उत्तर। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं, जबरदस्तीनं प्रलोभनं दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात विधेयक, आव्हाडांचा मात्र विधेयकाला विरोध। सभागृहात उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांना अध्यक्षांचा मोठा धक्का, गैरहजर सचिवांवर कारवाई करून अहवाल सभागृहात ठेवा, सोमवारी कामकाजापूर्वी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश। मिठी नदीतील गाळ काढण्याच्या टेंडरला प्रतिसादच नाही, घोटाळ्याच्या चौकशीचा कंत्राटदारांनी घेतला धसका, तर नाल्यातील गाळ काढायलाही कंत्राटदारच मिळत नसल्यानं ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी मासिक पाळीची रजा देण्याची मागणी करणारी याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, महिलांना कोणीही नोकरी देणार नाही असं नोंदवलं निरीक्षण। येत्या 2 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, पिकांची आणि फळबागांची काळजी घेण्याचं आवाहन। आणि सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दर 1800 तर चांदीचे दर 5000 घसरले, सोनं प्रतितोळा जीएसटीसह 1,63,255 रुपयांवर। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। मासिक पाळीशी संबंधित शारीरिक त्रासाचा विचार करून महिला कर्मचाऱ्यांना पेड पीरियड लीव्ह देण्याची मागणी करणारी याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। चीफ जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। महिलांना इतकं कमकुवत समजू नका, ही मागणी ऐकायला जरी योग्य वाटत असली तरी ती अंतिमतः महिलांचं नुकसानच करणारी ठरेल, असं निरीक्षण यावेळी कोर्टानं मांडलं। हा विषय पूर्णपणे धोरणात्मक असून यावर निर्णय घेणं सरकारचं काम आहे, असं मत सुद्धा कोर्टानं व्यक्त केलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणी वेळी नेमकं काय निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महिलांना कमकुवत किंवा दुय्यम दाखवणारं वातावरण निर्माण होऊ शकतं, महिलांना कमी लेखलं जाईल असं धोके या ठिकाणी मांडण्यात आले आहेत। मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, नकारात्मक दृष्टिकोन सुट्टीमुळे, पेड पीरियड लीव्हमुळे तयार होऊ शकतं असं काहीसं निरीक्षण या ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे। तर अनिवार्य रजेमुळे हे काहीतरी वाईट घडतंय अशी चुकीची धारणा निर्माण होऊ शकते असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। अनिवार्य रजेमुळे खासगी कंपन्या महिलांना जबाबदारीची किंवा महत्त्वाची पदं देणं टाळू शकतात असंही कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। आणि नोकरीच्या संधी कमी होतील अशी भीती सुद्धा वर्तवण्यात आली आहे। कायदेशीर सक्ती केल्यास न्यायपालिका किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो, कंपन्या पुरुष उमेदवारांना प्राधान्य देण्याची शक्यता वाढेल असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। अधिकाऱ्यांनी सर्व घटकांशी चर्चा करून योग्य पॉलिसीवर विचार करावा, धोरण ठरवण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि ते देताना केवळ कोर्टाच्या आदेशाने हे साध्य होणार नाही, तर हा धोरणात्मक निर्णय आहे असंही कोर्टानं
या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारची जी लीव्ह आहे त्याचा मिसयूज होऊ शकतो. महिलांना जॉब्स नाकारले जाऊ शकतात आणि प्रत्येकीचा अनुभव हा वेगळा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विषय खूप डिबेटेबल आहे आणि याचा खूप व्यापक विचार करायला पाहिजे. कारण अशा पद्धतीचे जर का निर्णय झाला तर एकंदर कधी तो महिलांच्या विरोधात सुद्धा तो निर्णय जाऊ शकतो. महिलांना जॉब्स नाकारले जाऊ शकतील असं मला वाटतं. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाचं मी स्वागत करते. माझ्या मते असं आहे की मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक इंडिव्हिज्युअलची गरज वेगळी असते शरीरानुसार. हां, माझ्या मते खरोखर जर गरज असेल त्यावेळेला त्यांना मेडिकल लीव्ह घेऊ शकतात. पाळीच्या ते 4 दिवसांच्या टप्प्यामध्ये 1 ते 2 दिवस त्रास होतो, मान्य आहे. पण दरवेळेला तो त्रास होतोच प्रत्येकीला असं नाही आहे. जिथे गरज आहे तिथे नक्कीच घ्यावी आणि त्यासाठी मेडिकल लीव्ह, सिक लीव्ह तुम्हाला अवेलेबल असते किंवा जेन्युइन कारण असेल तर तुम्ही तसं प्रॉपर दाखवून त्याविषयी जर तुम्ही एक परवानगी घेऊन ते जेन्युइनली दाखवून त्याला आपण मान्य करू शकतो की गरज आहे तर नक्की घ्या. अनेक जणांना शारीरिक त्रास जो आहे तो जाणवतो. अनेक जणांच्या पोटात दुखतं, हेवी ब्लिडिंग होतं आणि त्यावेळेला रजा नसल्यामुळं जे आहे ते अनेक जणांना ते अंगावर काढावं लागतं. काही जणांचा त्याच्यामध्ये जीव सुद्धा जातो. आणि अनेक देशांमध्ये मासिक पाळी संदर्भामध्ये ज्या आहेत त्या पगारी रजा दिल्या गेल्या आहेत, तसे आदेश झालेले आहेत. आणि म्हणूनच आज जो निर्णय झालाय त्या बाबतीत मला असं सांगायचंय की केंद्र सरकारने आता संवेदनशीलतेनं विचार केला पाहिजे आणि महिलांना मासिक पाळीच्या वेळेमध्ये पगारी रजा देऊन जे आहे तो संवेदनशीलतेचा विचार करून हा प्रश्न जो आहे तो सोडवणं गरजेचं आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. दीपिका पदुकोणनं मुंबईमधील प्रदूषणावरून चिंता व्यक्त केली होती. महापौरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपिका पदुकोण यांच्या मतांचा आम्ही आदर करतो. मुंबईचा विकास होत असताना अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत, त्यामुळे हवेची गुणवत्ता कमी आहे हे आम्ही मान्य करतो, असं महापौर रितू तावडे म्हणाल्या. दीपिका पदुकोणनं मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर महापौर बोलत होत्या. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं AQI संदर्भात प्रशासनाला लक्ष घालण्याची गरज असल्याचं म्हटलेलं आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक, विशेषतः लहान मुलं गुदमरतायत असं सांगत दीपिकानं प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली होती. दरम्यान दीपिकानं आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे शहर आणि इथली लहान मुलं गुदमरतायत असं या पोस्टमध्ये दीपिका पदुकोणनं म्हटलेलं आहे. हे कसं काय योग्य असू शकतं असा सवाल दीपिकानं उपस्थित केला. मुंबई महापालिकेनं मदत करावी अशी मागणी सुद्धा दीपिकानं या पोस्टमधून केली. दीपिका पदुकोणने आज TMCला टॅग केलंय आणि ते असं म्हणतात की मुंबईतले नागरिक जे आहेत ते आता गुदमरतात, इतकी हवा खराब झालेली आहे मुंबईतली असं त्या म्हणतात. कशा पद्धतीने आपण याच्यावर वर्कआउट करू? नाही, एक लक्षात घ्या, आमच्या अभिनेत्री दीपिका पदुकोणजी या तर एक सेलिब्रिटी म्हणून त्यांनी सांगितलं आहे, त्या सेलिब्रिटी आहे, त्यांचा सन्मान आहे. पण आम्ही फक्त दीपिका पदुकोण नाही, मुंबईच्या प्रत्येक नागरिकांचं आम्ही ऐकतो आहे. हा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा खरोखर वाढलेला आहे, हे आम्ही डिनाय करत नाही आहे. आणि त्याच्यावरती काय प्रतिबंधक उपाय केले जाणार ह्याची सातत्याने आम्ही चर्चा करतोय, मीटिंग घेतोय, अधिकाऱ्यांबरोबर बोलतोय. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक मांडलं. जबरदस्तीनं आणि प्रलोभनं दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारनं हे विधेयक आणलंय. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. अखेर आज हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आलंय. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होणार आहे. राज्यात जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणल्याची सरकारची भूमिका आहे. तर या विधेयकामध्ये कारवाई संदर्भात कोणकोणत्या तरतुदी आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.
या विधेयकानुसार फसवणूक करून किंवा बळजबरी आणि आमिष दाखवून धर्मांतर केलं तर दोषी व्यक्तीला 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड ही शिक्षा दिली जाऊ शकते। त्याच्या व्यतिरिक्त अज्ञान किंवा मनोविकार असलेल्या व्यक्तीचा गैरफायदा घेऊन त्याचं धर्मांतर घडवून आणलं असेल तर अशा दोषीला 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड ही शिक्षा दिली जाऊ शकते। आणि त्या व्यतिरिक्त कायद्यानुसार दोषी व्यक्तींना पुन्हा गुन्हा केल्यास 10 वर्ष कारावास आणि दंडही होईल। म्हणजे एकदा धर्मांतर केलं, त्याच्यामध्ये तो दोषी आढळला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा तसाच गुन्हा केला तर त्याला 10 वर्षांचा कारावास आणि दंड अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। तर ह्या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणावर घटना समाजामध्ये घडत होत्या, याला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजे, याच्यावर कुठेतरी बंदी आली पाहिजे। याच्याकरिता जो देशातल्या इतर राज्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी केलेला होता तो कायदा, त्याचा अभ्यास करून एक अभ्यासगट याच्याकरिता तयार करण्यात आला होता। माननीय पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती, यांनी वारंवार अभ्यास करून त्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आला त्याचा अभ्यास करूनच मग आता हा कायदा तयार करण्यात आला, जो मंत्रिमंडळाने पहिले मान्यता दिली आणि आता सभागृहात ठेवण्यात आली। सभागृहामध्ये देखील याच्यावर विस्तृत चर्चा होईल। विशेष करून आपल्या समाजातील तरुणींना याचा बळी करण्यात येत आहे। या संदर्भामध्ये हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे। येत्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते पारित होऊन अशा प्रकारच्या प्रवृत्तींवरती आळा घालण्यासाठी या कायद्याचा उपयोग होईल। जोर जबरदस्तीने प्रलोभन दाखवून आमिष दाखवून अशा पद्धतीने धर्म बदलतायत आणि आता धर्म बदलायचा असेल तर दोन्ही बाजूनी फायदा घेता येत नाही की एकीकडे आरक्षणाचा फायदाही घ्यायचा आणि दुसरीकडे धर्मही बदलायचा। तर असं जे मेळघाट सारख्या क्षेत्रामध्ये होतं, गडचिरोली सारख्या काही भागात होतं, नंदुरबार सारख्या भागात होतं, ते या निमित्ताने निश्चितपणे यावर अंकुश बसण्याची शक्यता आहे। कोण म्हणतं धर्मस्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। राज्यव्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्यव्यवस्था जेव्हा अडचणीत येते तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे।